कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसकडून अंबाबाई चरणी जाहीरनाम्याचं पूजन करण्यात आलं। कोल्हापूर मनपासाठी काँग्रेसच्या जाहीरनाम्याचं आज प्रकाशन होणार आहे। सतेज पाटील यांच्या उपस्थितीत जाहीरनाम्याचं प्रकाशन पार पडणार आहे। 15 जानेवारी काँग्रेसच भारी अशी टॅगलाईन याला देण्यात आली आहे। तर एकीकडे जाहीरनाम्याचं प्रकाशन, दुसरीकडे काँग्रेसकडून अंबाबाई चरणी त्याआधी जाहीरनाम्याचं पूजन करण्यात आलं। आम्ही हा जाहीरनामा एक दिवसात तयार केलेला नाही किंवा कुणी आणून आम्हाला सल्ला दिलेला नाही। ह्या जाहीरनामा ज्यावेळी मी म्हणलं 12,500 लोकांनी सूचना केल्या, त्यावेळी माझ्याकडे एक डायरी आहे, तुम्हाला कधी तर दाखवतो। मी जाय कोल्हापूर शहरात फिरतो आणि एखादा प्रॉब्लेम दिसतो तो मी लिहून घेतो। ह्या खिशात कागद आहेत माझ्या, त्याच्यावर लिहून घेतो की हा विषय मला हाताळायचा आहे म्हणून। आणि हे जाहीरनामा हा एका 24 तासात सुचलेला नाही। हे आम्ही गेले वर्ष 2 वर्ष कोल्हापूरमध्ये जे प्रॉब्लेम्स ऐकतोय किंवा लोक मला फोन करतात, काय अडचण आहेत, तो एकत्रित केलेला आहे। फायनान्शियल तुम्ही म्हटला तर तुम्ही काळजी करू नका, 100% हा जाहीरनामा इम्प्लिमेंट होईल फायनान्शियल वाईज। नाही साहेब, पण तुम्ही मगाशी निधीच्या बाबतीत म्हणालात की ज्यावेळी काँग्रेसची सत्ता राज्यात आणि देशात होती त्यावेळी शिवसेनेच्या आणि भाजपच्या महानगरपालिकांना निधी दिला, मात्र सध्याची राजकीय परिस्थिती तशी वाटते का की ज्या पद्धतीने हे सगळं राज्यभरामध्ये सुरू आहे आणि तितकी सहजतेने शक्य होईल? मी म्हटलं तसं तुमच्या निधी हा एक विषय असा आहे की 100 कोटीचे रस्ते जे 50 कोटीचे झालेले आहेत, असला निधी मिळणार नाही, आम्हाला नको आहे। आम्हाला टाईड अप जो निधी आहे, जो देणंच भाग पडते, कोणी सत्तेत असू दे तो द्यावाच लागतो, त्याला काही विषय नाही। आणि माझा उलटा म्हणणं आहे की 1 वर्ष तुम्ही आता महायुती म्हणून या कोल्हापूर जिल्ह्यातल्या लोकांनी 10 आमदार महायुतीचे दिलेत, 1 वर्षात काय